हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही ह्या व्हिडिओमध्ये एक बिगिनर फ्रेंडली जो मेकअप कंटेंट आहे तो शूट करणार आहोत. तर बरेचसे कॉलेज गर्ल्स असतात, ऑफिस गर्ल्स असतात जे मेकअपच्या वर्ल्डमध्ये न्यू स्टेप ऑन करतात. त्यातली मी पण आहे. तर आपण जे सोशल मीडियावरती दिसतं किंवा जे यूट्यूबवरती दिसतं सगळंच आपल्याला सूट होतं असं नाही, किंवा काहींचं बजेट नसतो, त्या गोष्टी खूप बजेटच्या बाहेर असतात. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कमीत कमी पैशांमध्ये कमीत कमी बजेट ठेवून आपण काही अशा कॉस्मेटिक्सच्या गोष्टी बघणार आहोत त्या उत्तम ड्राय, ऑइली आणि सेन्सिटिव्ह स्किनवरती वर्क करते. तर फ्रेंड, पहिला प्रॉडक्ट आहे लोटसचं ऑर्गॅनिक क्रीम आहे ही. तर ह्याच्यामध्ये शिया लुक्स टिंटेड मॉइश्चरायझर आहे. तर ॲक्च्युली हे उत्तम प्रकारचं फाउंडेशन वर्क करतं. माझी स्किन ड्राय स्किन आहे. लिटिल बिट समर जेव्हा येतात, उन्हाळा येते तेव्हा ऑइली पण होते. तर बेसिकली मी ह्याच्यावर का स्विच ऑन झालं, कारण की आपण मॉइश्चरायझर लावतो, त्याच्यानंतर सनस्क्रीन लावतो, त्याच्यानंतर आपण टिंटेड सनस्क्रीन लावतो, काही लोक वापरतात. तर हे 4-5 प्रॉडक्ट वेगवेगळ्या इन्व्हेस्ट करण्यामध्ये माझं हे असं सजेशन असेल सगळ्यांना की तुम्ही हे वापरून पहा. हे उत्तम आहे. लोटस एक चांगला ब्रँड आहे आणि टिंट पण देतं, हायड्रेट पण देतं. शिया बटर आहे जे तुमच्या स्किनला नरिश मॉइश्चराईज ठेवतं. तर नक्की हे ट्राय करा. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. मॉइश्चरायझर झाल्याच्या नंतर उत्तम आणि महत्त्वाची गोष्ट जी आजकाल ट्रेंडमध्ये पण आहे ते आहे ब्लश. आता ब्लशमध्ये प्रकार असतात. लिक्विड ब्लश असतो, क्रीम ब्लश असतो आणि पावडर ब्लश असतो. तर हा आहे क्रीम ब्लश. इनसाईडचा आहे. समवॉट 90 रुपीज, 89 रुपीजमध्ये ब्लिंकिट, कुठलाही ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्याच्यावर सगळ्यांवर भेटून जाईल. मी लिंक्स पण प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शनमध्ये. उत्तम आहे. होल डे स्टिक ऑन राहतो, म्हणजे जसं सकाळी तुम्ही यूज करता संध्याकाळपर्यंत तसंच राहतो. खूप पिगमेंटेड आहे आणि हा जो ब्लशचा शेड आहे दॅट इज 02, दॅट इज रेस्पबेरी गॅलेटो. खूप उत्तम आहे. डस्की स्किन, जसं थोडीशी डस्की, थोडीशी न्यूट्रल स्किन असेल माझ्यासारखं, तर त्यांच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही इवन आय शॅडो पण अप्लाय करू शकता. तर एक ब्लश घ्या, ब्लश यूज करा, हायलायटर टाईप यूज करा, आय शॅडो टाईप यूज करा. उत्तम आहे. तर मी हे नक्की सजेस्ट करेन आणि पॉकेट फ्रेंडली, बजेट फ्रेंडली आहे. आणि यू सी द क्वांटिटी ऑफ इट. आय एम इन लव्ह विथ दिस क्वांटिटी. म्हणजे उत्तम प्रकारची क्वांटिटी आहे. म्हणजे एकदा घ्या आणि 2-3 वर्ष आरामात, जोपर्यंत एक्सपायरी निघत नाही तोपर्यंत वापरून टाका. सो हे मला जवळपास 1 वर्ष झालं मी वापरते. स्टिल लेटेस्ट वापरते. आता दुसरं जो इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे तो आयलॅशेसला हायलाइट कनेक्ट मस्कारा. आता मार्केटमध्ये खूप सारे मस्काराज असतात, इनसाईडचे असतात, मेबलिनचं असतं. तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, मी हा घेतला आहे बिकॉज दिस इज डबल स्कार मस्कारा. थोडासा महाग जातो बट इट इज वन ऑफ दी बेस्ट प्रॉडक्ट बिकॉज ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. तुम्ही बघू शकता 2 स्टेप्सचा आहे. जेव्हा तुम्ही हा फर्स्ट स्टेप 1 करतात तर तो तुम्हाला स्टेप 1 गिव्स यू लेंथ अँड स्टेप 2 गिव्स यू दी वॉल्यूम. तर उत्तम आहे. म्हणजे जे त्यांचे खूप छोटे लॅशेस असतात तर त्यांना वॉल्यूम क्रिएट करण्यासाठी, लेंथ क्रिएट करण्यासाठी हा एकदम बेस्ट आहे. तर प्लीज इन्व्हेस्ट करा. खूप वेळ टिकतो. मतलब जवळपास 7 to 8 मंथ युनिफॉर्मली रिग्युलसली तुम्ही ॲव्हरीडे यूज करत असाल कॉलेज स्कूलला तर बेस्ट आहे. तर ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर स्विस ब्युटीचे असे 2 माझ्याकडे लिपस्टिक शेड आहेत. तर हे अंडर बजेट आहे बिकॉज हे अंडर 200 येतात. समवॉट 180-170 रुपीजला ईच पडते. तर माझ्याकडे 2 चांगले शेड आहेत जे इंडियन स्किन टोनवर जातं. तर एक हा असा रेड कलर आहे जो तुम्हाला दिसत असेल. तो इट्स लाईक रशियन रेड, जो जेव्हा तुम्हाला एखादं ॲथनिक लुक करायचं असेल किंवा एक ब्लॅक अटायर घातलं असेल त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्याला रिफ्रेशमेंट द्यायची असेल तर जस्ट तुम्ही मिनिमल मेकअप करा आणि हा शेड वापरा. यू आर रेडी टू गो एनीवेअर इन एनी पार्टी. दुसरा शेड स्विस ब्युटीचाच आहे. मी स्ट्रेच करून दाखवते तुम्हाला. सो दिस इज लाईक पिंक. ह्याचं नाव आहे बेल ब्लास्ट. तर हा शेड पण हलकासा पिंक, हलकासा मरूनच्या टोनमध्ये जातो. तुम्ही बघू शकता.
तर हा पण एव्हरीडे लुकसाठी खूप छान आहे. तर हे दोन तुम्ही यूज करू शकता. इट्स व्हेरी नाईस. खूप लॉंग लास्टिंग आहे, क्रीमी आहे, ॲट द सेम टाईम इट्स मॅट. सो ज्या लोकांना अगदी मॅट लिपस्टिक नाही आवडत, जे तुमच्या लिप्सला ड्राय आउट करतात, तर तुम्ही ह्याच्यासोबत जाऊ शकता. आणि काही लोकांना क्रीमी नाही आवडत, तर तुम्ही हे मिडल टोन आहे म्हणजे क्रीमी आणि मॅटमध्ये, तर तुम्ही हे परफेक्ट कॉम्बिनेशन असेल. ज्यांना मॅट पण आवडत नाही, क्रीमी पण आवडत नाही, सो यू कॅन गो अँड इट लास्ट लॉंग. असं नाही आहे की तुम्ही जर काय खात असाल किंवा तुम्ही स्वेच आउट करत असाल तर हे निघून जातं. हे जर टिंट राहतं as the day fade, its tint also remain on your lips. So hi friends, तर थर्ड इसेन्शियल सीज आहे कॉम्पॅक्ट मेकअप मॅनेजिंगमध्ये. कारण की जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो किंवा आपण टिंटेड सनस्क्रीन लावतो तेव्हा ती थोडीफार क्रीमी राहते, तर त्याला मॅट फिनिश देण्यासाठी किंवा ती ऑइलीनेस घालवण्यासाठी आपण एखादा मॅट प्रॉडक्ट यूज करतो. ती माईट बी बनाना पावडर असेल किंवा कॉम्पॅक्ट पावडर असेल, तर कॉम्पॅक्ट पावडर इज बेस्ट. बिकॉज मी ह्याचं कारण पण सांगेन, कारण की कॉम्पॅक्ट पावडर खूप लास्ट करते. आणि जेव्हा जसं जसं दिवस जातो, जसं जसं आपल्याला मेकअपला वेळ जातो, तसं जसं आपल्या स्किन जी आहे ते पोर्समधनं ऑइल सिक्रेट होतं, तर ते कसं ऑइलीनेस दिसतं किंवा पॅचीनेस दिसतं. तर जेव्हा तुम्ही कॉम्पॅक्ट यूज कराल, आणि हे मेबलिनचं कॉम्पॅक्ट आहे, खूप चांगलं कॉम्पॅक्ट आहे, जेव्हा तुम्ही वापराल ते ओव्हर डे तुमचं मेकअपला लास्ट करेल, मॅट फिनिश देईल. आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा डॅप पण करून यूज करू शकता, तर हे खूप चांगलं आहे. अंडर बजेट फ्रेंडली आहे, तर कोणी पण ॲफोर्ड करू शकता. तर हे पण एकदा ट्राय करून बघा. लास्ट नॉट बट लिस्ट, लिप लायनर. कारण की प्रत्येकाचे लिप अलाईन नसतात, तर जेव्हा तुम्ही लिप लाईन करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक अप्लाय करतात, तर ते खूप चांगलं आणि उठावून दिसतं. लिप लाईक शेड येतं, एक टेक्स्चर येतं. तर हा स्विस ब्युटीचाच आहे लिप लायनर इन द शेड मरून 02. सो हा मरून शेडमध्ये. तर मी मोस्टली बघते की प्रत्येक लिपस्टिकला वेगवेगळी लिप लायनर घ्यायची काहीच गरज नाही आहे. मुळात एक डार्क लिप लायनर घेतला, सपोज रेड घेतला किंवा मरून घेतला किंवा असा रुबीश कलर घेतला जो एकदम मरून किंवा पिंकच्या मध्ये पडतो, तर ते कसं आहे की ते लाईन करताना मोस्टली सगळ्याच लिपस्टिकवर जातं. जसं की डार्क शेड्सवर पण जातं आणि न्यूड शेड्स पण जातं. आणि इंडियन स्किन टोनला हा परफेक्ट मॅच करणार आहे. सो यू कॅन सी इट्स लाईक दिस. तुम्ही जर न्यूडला हे लिप लाईन करून जर ह्याच्यावर न्यूड लिपस्टिक लागली तर एक छान लुक येऊन जातो. तर ह्याला पण नक्की ट्राय करा. इट्स अंडर लाईक 59 रुपीज, 60 रुपीज. ऑनलाईन पण इझिली भेटून जातं. तर आणि क्रीमी आहे, इझिली ग्लायड होतो. तर नक्की हे 5 प्रॉडक्ट वापरून पहा आणि नक्की कळवा कमेंटमध्ये की कसं वाटलं. आणि अंडर बजेट आहे, लाईक तुम्ही 1000मध्ये हे सगळे प्रॉडक्ट घेऊन आरामात चांगलं आणि ग्लोई फिनिशवाला मेकअप करू शकता. दॅट्स ऑल फॉर टुडे. नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. खूप काही नवीन गोष्टी या पेजवर येणार आहे. 100 डेजचं चॅलेंज घेतलं आहे. एव्हरी डे नवीन व्हिडिओ टाकणार आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सपोर्ट करत राहा. आणि काही जर सजेशन असतील, इम्प्रूव्हमेंट असतील तर नक्की सांगा. कारण की दिस जर्नी वन बी अ व्हेरी लॉंग जर्नी विथ यू गाईज. सो थँक्यू सो मच. Until then, happy watching, happy learning.